नमस्कार, मी प्रियांका. प्रियाज क्राफ्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गुलाबाचं फूल. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पांढरी लोकर, लाल लोकर आणि मी घेतलं आहे 3 mm हूक. हूक तुम्ही कोणतंही घेऊ शकता. मी 3 mmचं घेतलं. तर चला तर मग सुरू करूया. पहिल्यांदा आपल्याला स्लिप नॉट घालायची आहे. स्लिप नॉट घातल्यानंतर आपल्याला त्यात 4 चेन करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4. आता पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून घ्यायची आहे. तर आपल्याला 1 2 3 4 5 5 साखळ्या घालून एक खांब घालून घ्यायचे. दोनाचा एक, परत दोनाचा, परत 2 साखळ्या घालायच्यात आपल्याला आणि एक खांब घालायचा आहे. असं आपल्याला 4 वेळा करायचं आहे. परत 2 साखळ्या, 2 साखळ्या, दोन साखळ्या, एक खांब. आता शेवटच्या 2 साखळ्या आणि तिसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच घालून घ्यायची. अशा आपल्या 6 जागा तयार होतील. 1 2 3 4 5 आणि 6. आता एक चेन घालून पांढरा दोरा कापून घ्यायचा आहे. तर आता लाल दोरा जोडायचा आहे. मी लाल रंगाचं गुलाबाचं फूल करते म्हणून तुम्ही कोणत्याही कलरचं करू शकता. स्वॅनसाठी आपल्याला आपण लाल गुलाबाचं फूल घातलेलं आहे म्हणून आता मी लाल करते. लाल लोकर घेऊन स्लिप नॉट घालून घ्यायची आहे. आणि ती कुठल्याही एका गॅपमध्ये जोडून घ्यायची. कोणत्याही गॅपमध्ये जोडा. साखळी घालून घ्यायची. छोटा खांब, 4 मोठे खांब आणि परत एक छोटा खांब असं विणायचं आपल्याला. हा पहिला खांब, हा दुसरा खांब, हा तिसरा खांब, हा चौथा आणि आता एक छोटा खांब. अशी आपली ही एक पाकळी तयार झाली. आता दुसरी पाकळी. एक छोटा, 4 मोठे, 1 2 3 4 परत एक छोटा खांब. 6 पाकळ्या आपल्याला विणून घ्यायच्या. अजून एकदा दाखवते. एक छोटा, 4 मोठे, 1 2 तिसरा, चौथा, परत एक छोटा खांब. 3 झालेत. आता अजून 3 विणायचे आपल्याला. और 6 पाकळ्यांचा गुलाब आहे हा.
दाखवते मी तुम्हाला. छोटा खांब घालून झालेला आहे 5व्या पाकळीतला. 6व्या पाकळीत एक छोटा खांब, 4 मोठे खांब, 2 छोटा. तर पहिल्या पाकळीच्या पहिल्या छोट्या खांबामध्ये स्लिप नॉट घालून घ्यायची आणि सगळ्या पाकळ्या जोडून घ्यायच्या. तसं आपल्या 6 पाकळ्या झाल्यात. तर एक साखळी घालून घ्यायची आणि 2 पाकळ्यांच्या मधल्या जागेमध्ये खांब घालायचा. 1 2 3 आणि 4 साखळ्या. पुढच्या 2 पाकळ्यांच्या मधल्या जागेमध्ये एक छोटा खांब घालायचा आहे. परत 4 साखळ्या. परत पुढच्या गॅपमध्ये एक छोटा, परत 4 असं पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्या 6 पाकळ्या तयार होतील. शेवटच्या ह्याच्यात आपल्याला छोट्या खांबामध्ये स्लिप नॉट घालून घ्यायची. अशा 6 जागा तयार झाल्यात आपल्याला पाकळ्यांसाठी. पहिल्या जागेत विणायचं आहे. एक साखळी घालून, एक छोटा खांब आणि 8 मोठे खांब, परत एक छोटा खांब. पहिला खांब, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6, 7वा खांब, 1 छोटा खांब घालायचा आहे. म्हणजे आपली पाकळी पूर्ण झाली. तर पुढच्या पाकळीमध्ये एक छोटा खांब, 8 मोठे खांब, 1 2 3 6 छोटा खांब. 2 पाकळ्या पूर्ण झाल्यात आपल्याला. पुढच्या ह्याच्यात पण सेमच रिपीट करायचं आहे. पुढच्या 4ही ह्याच्यात सेम रिपीट करायचं आहे. एक छोटा खांब, मोठे खांब आणि परत एक छोटा खांब. सेम आपल्याला रिपीट करून घ्यायचं आहे. पाच, शेवटच्या ह्याच्यात स्लिप नॉट घालून घ्यायची आणि एक साखळी घालून दोरा कट करून घ्यायचा.
आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आणि आता जो दोरा दिसतोय तो लपवून घ्यायचा आहे साखळ्यांमधनं. असं दोरा लपवला ना की फिनिशिंग छान येतं. आणि आपण डायरेक्ट कट केला तर तो उसवायची जास्त शक्यता असते. सो थोडासा हाईड करायचा आणि कट करून घ्यायचं. हे फूल आपण स्वॅन रुमालमध्ये वापरणार आहोत. त्याचाही व्हिडिओ येईलच लवकरच. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून मला सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. म्हणजे पुढचं व्हिडिओ जे येतील ते तुम्हाला लगेच समजतील. दोरा आपण कट करून घेतोय. पांढरा पण थोडासा दिसतोय तो आपण कट करून घेऊ. आणि आता आपलं हे सगळं फायनल लुक आहे फुलाचा. किती गोड आहे. चला आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.